नमस्कार मित्रांनो, MPSC फोरम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राचा भूगोल पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या भूगोलावरील हा फर्स्ट लेक्चर आहे. सो या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राची ओळख पाहणार आहोत. म्हणजे महाराष्ट्राचे भारतातील स्थान, अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार, आकार, लांबी, रुंदी व क्षेत्रफळ ही सर्व डिटेल्स आपण आजच्या सेक्शनमध्ये पाहणार आहोत विथ मॅप. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. ठीक आहे. आणि यापूर्वी झालेल्या सर्व लेक्चर्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्ही अजूनही ते लेक्चर्स पाहिले नसेल तर नक्की जाऊन पहा. येणाऱ्या एक्झामसाठी सर्व इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण तिकडे कवर केलेले आहेत. सो चला टाईम वेस्ट न करता आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया. सो आज आपण महाराष्ट्र राज्य बघणार आहोत. महाराष्ट्र राज्याची ओळख. ठीक आहे. सो महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. सुरुवातीला 1 नोव्हेंबर 1956. ठीक आहे. 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झालेली. त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात हे एकत्र होते. ठीक आहे. मग त्यानंतर 1 मे 1960 दोन्ही राज्य सेपरेट झाली. त्यामुळे महाराष्ट्र राज्याची स्थापना जशी 1 मे 1960 रोजी झाली त्याचप्रमाणे गुजरात राज्याची स्थापना देखील 1 मे 1960 रोजी झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी काय आहे? मुंबई. मुंबई ही आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे आणि उपराजधानी आहे नागपूर. स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते, 235 तालुके आणि 4 प्रशासकीय विभाग होते. ठीक आहे. किती होते? स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे, 235 तालुके आणि 4 प्रशासकीय विभाग होते. पण सध्या स्थितीत किती आहेत? सध्या स्थितीत महाराष्ट्रात 36 जिल्हे, 355 तालुके, 535 शहरे, 43,663 खेडी, 6 प्रशासकीय विभाग, 7 कटक मंडळे, 27 महानगरपालिका आणि 34 जिल्हा परिषदा. ठीक आहे. हे सर्व डिटेल्स आपण सेपरेटलीसुद्धा पाहणार आहोत. पण आता ओळख पाहतोय तर ही डिटेल्स लक्षात ठेवा. ठीक आहे. आता जसे 4 प्रशासकीय विभाग होते आणि आता किती 6 आहेत, मग कोणते 2 प्रशासकीय विभाग ॲड झाले? ठीक आहे. 26 जिल्हे होते, आता 36 आहेत. सर कोणते 10 जिल्हे निर्माण झाले? कोणत्या जिल्ह्यातून सेपरेट झाले? केव्हा झाले? खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. किंवा 7 कटक मंडळे कोणती? महानगरपालिका कोणते? जिल्हा परिषदा कोणते? सर्व टॉपिक आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. पण आत्ता ह्या लेक्चरमध्ये नाही. ठीक आहे. आपण ह्याच्यावर सेपरेट डिटेल लेक्चर बनवू म्हणजे तुम्हाला सर्व टॉपिक क्लिअरली आणि व्यवस्थित लक्षात राहतील. ठीक आहे. विदाऊट कन्फ्युजन. तर चला एवढे टॉपिक लक्षात ठेवा. आता पुढे जाऊया. हे आपण आता मॅपमध्ये बघूया. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं किती प्रशासकीय विभाग तर 6 प्रशासकीय विभाग आहेत. तर हा एक आहे आपला कोकण, मग हा आहे नाशिक, पुणे प्रशासकीय विभाग, औरंगाबाद, अमरावती आणि 6वा आहे नागपूर प्रशासकीय विभाग. मग ह्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत? ठीक आहे. पुन्हा ह्याच्यामध्ये किती टोटल तालुके आहेत प्रशासकीय विभागानुसार, तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत हे आपण सेपरेटली सर्व डिटेल्स पाहणार आहोत. ठीक आहे. फक्त आता हा मॅप डोळ्यासमोर ठेवा. पुढे जाऊया. महाराष्ट्राचे भारतातील स्थान. भारतातील 28 राज्यांपैकी महाराष्ट्र हे आपले एक राज्य आहे. 28 राज्ये, 29 नाही आहेत, 28 आहेत. ठीक आहे. लक्षात ठेवा. सुरुवातीला 29 होते, पण जसं जम्मू काश्मीर हे राज्य नाही आहे, केंद्रशासित प्रदेश आहे. सो आत्ता राज्य किती आहेत? 28. आणि त्याचं स्थान कुठे आपल्या महाराष्ट्राचं? तर भारताच्या मध्यवर्ती भागात आहे. महाराष्ट्र राज्य ही उत्तर भारत व दक्षिण भारतात एकत्र आणणारी विशाल भूमी आहे. हे बघा तुम्हाला इकडे दिसेल. ठीक आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारत एकत्र आणणारी भूमी. ठीक आहे. आणि स्थान कुठे? मध्यवर्ती भागात आहे. ठीक आहे मित्रांनो, इकडे दिसत असेल तुम्हाला. पुढे जाऊया. विस्तार. अक्षांश विस्तार. ठीक आहे. तर महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? 15°44' उत्तर आणि 22°6' उत्तर अक्षवृत्त. ठीक आहे. यावर क्वेश्चन विचारलेला. अक्षांश विस्तार लक्षात ठेवा. 15°44' उत्तर अक्षवृत्त. ठीक आहे. हे अंश आणि हे मिनिटे. तसेच 22°6' उत्तर अक्षवृत्त. रेखांश किती आहे? तर रेखावृत्तीय विस्तार आहे 72°36' पूर्व रेखांश ते 80°54' पूर्व रेखावृत्त. ठीक आहे. लक्षात ठेवा. ह्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. अक्षवृत्तीय किती आहे? रेखावृत्तीय किती आहे? ठीक आहे. 15° ते 22° आणि रेखावृत्तीय आहे 72 ते 80 पूर्व. ओके.
लांबी किती आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची, तर लांबी पूर्व पश्चिम बघितलं तुम्ही तर 800 किलोमीटर आहे. रुंदी आहे 700 किलोमीटर. क्षेत्रफळ किती आहे, 3,07,713 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात राजस्थान, मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. ठीक आहे. महाराष्ट्राने देशाचा किती टक्के भाग व्यापलेला आहे तर 9.36%. ठीक आहे. आणि समुद्रकिनारा आहे 720 किलोमीटर. ओके मित्रांनो, आपण मॅपमध्ये बघूया. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, इकडे आपण बघितलेलं आहे ना, पूर्व पश्चिम लांबी किती आहे 800. पूर्व पश्चिम म्हणजे हे बघा, हे आहे 800. ठीक आहे. त्यानंतर उत्तर दक्षिण किती सांगितलं आहे तर 700. किनारा किती लाभलेला आहे तर 720 किलोमीटरचा किनारा आहे आपल्या महाराष्ट्राला. ठीक आहे. पुढे आपण बघितलेलं क्षेत्रफळ किती आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. सो टोटल क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. ठीक आहे. त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात राजस्थान, मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. ठीक आहे. तर तुम्हाला वाटत असेल राजस्थानचे किती आहे तर राजस्थानचे 3,42,239 चौरस किलोमीटर. त्यानंतर मध्य प्रदेशचं आहे 3,08,346 चौरस किलोमीटर. आणि नंतर आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे तर 3,07,713 चौरस किलोमीटर. ठीक आहे. ओके. आणि इकडे बघता तुम्ही महाराष्ट्राने देशाचा किती टक्के भाग व्यापलेला आहे तर 9.36%. टोटल महाराष्ट्राने आपल्या भारताचा 9.36% भाग व्यापलेला आहे. समुद्रकिनारा आपण पाहिला 720 किलोमीटर लांबीचा. ओके, आयडिया आली असेल तुम्हाला. हे मित्रांनो आपण पाहणार आहोत म्हणजे कोणत्या राज्याची सीमा लागलेली आहे, नैसर्गिक सीमा कोणत्या, राजकीय सीमा कोणत्या, सरहद्दी कोणत्या, ही सर्व डिटेल आपण पाहणार आहोत सेपरेटली. ठीक आहे. आता फक्त या लेक्चरमध्ये जेवढी डिटेल सांगितलं तेवढी लक्षात ठेवा. आकार, त्रिकोणाकृती आकार आहे, दिसतोय तुम्हाला त्रिकोणाकृती आकार. दक्षिणेस चिंचोळा तर उत्तरेस रुंद आहे. दक्षिणेस चिंचोळा तर उत्तरेस रुंद आहे. पाया कोकणात व निमुळते टोक कुठे विदर्भात. म्हणजे हा आपला पाया आहे कोकणात आणि निमुळते टोक विदर्भात. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपला लेक्चर झालेला आहे. ह्याच्यामध्ये फक्त मी महाराष्ट्राची ओळख सांगितलेली आहे. आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र डिटेलमध्ये पाहायचं आहे सेपरेटली ईच अँड एव्हरी लेक्चर. ठीक आहे. प्रत्येक टॉपिक आपण व्यवस्थित क्लिअर करू. तर हा लेक्चर तुम्हाला आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर मित्रांनो लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्या बेल आयकनला क्लिक करा. जर तुम्ही ते बेल आयकन क्लिक केलं तर तुम्हाला येणाऱ्या लेक्चरचे अपडेट मिळत राहतील. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.